विचारायला पाहिजे असं मला वाटतं. नाही नाही, खरं आहे. अतिशय मला महत्त्वाच्या विषयाला तुम्ही हात घातलाय. कारण कुटुंब पद्धती ही पूर्वी जॉईंट फॅमिली होती, आता नंतर न्यूक्लिअर फॅमिलीकडे आपण वळायला लागलो. पण न्यूक्लिअर झालोय असं म्हणतच नाही. न्यूक्लिअरकडे एक असा ट्रेंड आता निर्माण झालाय. कदाचित जसं तुम्ही म्हणालात की परकीय काही चालीरीती किंवा आता कसं इंटरनेटवर सगळ्याच गोष्टी इतक्या इझिली अवेलेबल आहेत. जपानमधली राहणीमान कशी आहे किंवा तिकडची संस्कृती कशी आहे, एक क्युरिओसिटी म्हणून ती पाहणं आणि ती माझी आहे म्हणून मी आत्मसात करणं, किंवा ती अमेरिकेची असेल किंवा इतर कुठली असेल किंवा तिथं स्वतःला रिलेट करणं, असं मला वाटतं काही प्रमाणात मधल्या काळामध्ये झालं. आणि त्यामुळे हे आपलं आहे, किंवा जर ही माणसं अशी जगतात तर आपण का नाही जगू शकत, किंवा मग आपल्यालाही आपला स्पेस हवा, अशी कुठेतरी मला वाटतं जाणीव त्या काळात झाली असावी, जी पुढे पेनिट्रेट होत गेलेली आहे. पण मला असं वाटतं की जसं तुम्ही म्हणालात की वेंट आउट व्हायला एक जागा लागते. पूर्वीच्या काळामध्ये ती आजीची कुशी होती. आणि म्हणजे आता असं म्हणावं लागेल की जर रस्त्यावरती व्यक्त करण्याची वेळ येत असेल तर समाज म्हणून या सगळ्याचा विचार करण्याची मला वाटतं वेळ खूप आलेली आहे. अगदी अगदी. आणि त्याला कारण म्हणजे समृद्धी, आपल्याकडपेक्षा जास्त फायनान्शियली समृद्धी जिथे असेल तर ते बोलतं एक तर. आणि जाणीवपूर्वकही असेल तर आपली संस्कृती, आपली विचारधारा, आपण हे कुठेतरी कमी आहोत हे शिक्षणातनंही अनेकदा दाखवलं गेलं. आता ते हळूहळू रुजत होतं, आपल्याही पिढीच्या नंतर ते रुजत गेलं कुठेतरी. आता पुन्हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातनं U-टर्न घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. त्या प्रयत्नामध्ये कुठे कुठे सफलही होतोय. सफल नुसतं म्हणण्यापेक्षा मला असं वाटतं की तो भारतबोध हा जो एक मोठा आयाम आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा, तो भारतबोध मुलांपर्यंत पोचवला जर का खऱ्या अर्थाने विद्यापीठांनी किंवा शिक्षण क्षेत्राने, तर मला वाटतं थोडं 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 बदल व्हायला वेळ लागेल, पण होईल नक्की. आणि शिक्षण हे माध्यम आहे समाज बदलण्याचं, हे मी म्हणत नाही. अनेक तज्ज्ञांनी अनेक ठिकाणी अनेक वेळा म्हटलं आहे. इंग्रजांनी तर खास करून म्हटलं इट्स अ टूल ऑफ अ सोशल रिफॉर्म. सो वी आर युजिंग इट नाव फॉर आवर यंग जनरेशन. पण मला असं वाटतं की ते फार प्रभावीपणे अंमलात सर्वत्रच येण्याची आवश्यकता आहे मला वाटतं देशभरामध्ये. कारण ज्या पद्धतीचा एक आक्रोश किंवा भाषा जी वापरली जात होती ठराविक एका सेक्शनकडून किंवा ठराविक मुलांकडून, मी नाही म्हणत की आलेल्या आंदोलकांमध्ये सगळेच तसे होते, असं नाही आहे. वैविध्यता होती. काहींनी एका फार संविधानिक पद्धतीनं ते मांडलं, काहींचे मांडण्याची पद्धत वेगळी होती. पण ह्या सगळ्यामध्ये की जे बाहेर काही पोस्चर आपलं गेलं देशाच्या बाहेर, ते कुठेतरी दिस इज नॉट अवर कल्चर असं अनेकांचं म्हणणं होतं. डेफिनेटली, इवन आय अग्री विथ दॅट. काय होतं, समजा मुंबईला पूर आला म्हणतात, तर याच्या खाली पाणी आहे, सगळीकडे TV आम्हाला दिसतं की अरे बापरे पूर आला, म्हणजे आमचे जे नातेवाईक आहेत मुंबईला ते त्रासात आहेत का. पण त्यांच्याशी बोलावं तर कळतं की काहीच नाही, ते एका ठराविक छोट्याशा भागामध्ये पाणी साचलं होतं. अगदी तसंच आहे. काही जे बाहेर दाखवल्या गेलं किंवा बाहेर जे गेलं, कदाचित मला माहीत नाही, कारण मी याबद्दल बोलणं योग्य पण नाही, पण ते काही प्रतिकात्मक नव्हे. त्याच्यामुळे सगळेच तसे आहेत असं तर अजिबातच नाही. व्यक्त व्हायला जागा पाहिजे हे मात्र खरं आहे, आणि ते आज खरं नाही, अनेक वर्षापासून खरं आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्राने आपली पूर्ण सिस्टीम जी बदलायची आहे ती तिथे बदलायची आहे. वर्गात येऊन शिक्षकांनी ब्लॅकबोर्ड घेतला, आपलं शिकवलं आणि बाहेर गेलं, ही पद्धत आता चालणार नाहीये. व्यक्त करण्याची त्यांना संधी देणं, त्यांचं ऐकून घेणं आणि त्या पद्धतीची पेडॅगॉजी आणणं हे आजची गरज आहे. अगदी बरोबर बोललात. कारण पूर्वीच्या काळी कसं होतं की शिक्षक जे सांगत होते तेच समग्र ज्ञान हे होतं. कारण इतर ज्या गोष्टी आता गुगल किंवा या सगळ्या प्लॅटफॉर्म्सवर अवेलेबल आहेत त्या पूर्वीच्या काही दशकांपूर्वी नव्हत्या. त्यामुळे आत्ताचा जो विद्यार्थी आहे तो इतर 4 गोष्टींनी घेरलेला आहे
अशा परिस्थितीमध्ये त्याला संवाद साधण्यासाठी किंवा त्याच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी हक्काचा असा व्यासपीठ म्हणजे शिक्षण संस्था आहेत, त्याचे शिक्षक आहेत, ज्यांच्याशीच हे असं मला असं वाटतं की स्पष्टपणे काही कन्सेप्ट ह्या त्याच ठिकाणी क्लिअर होऊ शकतात. अगदी त्यामुळे हे इंटरॅक्शन अधिक वैचारिक वाढण्याची आवश्यकता आहे. पूर्ण रोलच शिक्षकांचा बदलायला हवा. आता जी माहिती आपल्याला क्लासरूममध्ये ब्लॅकबोर्डवरती आपले टीचर्स द्यायचे, त्यावेळेला AI नव्हतं ना, गुगल नव्हता. त्यामुळे ती माहिती दिली शिक्षकांनी की पुस्तकापेक्षा थोडीशी जास्त समजावून सांगतायत सर, असं वाटायचं मॅडम. आता गुगल जास्त एखादी माहिती दिली आणि ती चुकीची असेल तर मुलगाच सांगेल वर्गामध्ये, मॅडम असं नाही तसं आहे हे. तर मग अशा पद्धतीमध्ये मग वर्गामध्ये जाऊन ब्लॅकबोर्डनी आणि असं शिकवण्यापेक्षा देर आर सो मेनी डिफरंट मेथड्स पेडागॉजीच्या, ज्याच्यामधून को लर्निंग तयार करता येईल. म्हणजे टीचर शिक्षक सुद्धा को लर्नर असू शकतो. मुलं ज्या वेळेला आपण इंटरॅक्ट करतो त्यावेळेला मुलं काय बोलतायत ते आपल्याला कळतं, पण ॲट द सेम टाइम इतकी सगळी माहिती कशी जिरवायची आणि डायजेस्ट कशी करायची हे मात्र शिक्षकांनी शिकायलाच हवं, सांगायला. म्हणजे विद्यार्थ्यांपर्यंत त्यांना काय द्यायचं आहे की ही माहिती तुला मिळाली ना, आता याचं करायचं काय ते मी सांगते. बरोबर. ते तुला गुगलही नाही सांगणार आणि तुला AI पण नाही सांगणार. त्यामुळे भारतीयत्वाचा जो मी विचार करते म्हणते, तो भारतीयत्वाचा विचारामध्ये हा विचार सुद्धा एक महत्वाचा आहे की त्यामध्ये शोध घेणे स्वतःचा, या माध्यमांमधनं, या माहितीमधनं. तर हे शिक्षणाचा भाग जो आपल्याकडे पारंपरिकरित्या अनेक वर्ष होता, आता त्याला IKS नाव दिलंय आणि IKSचा एक सब्जेक्ट दिलाय. तसं नाही मी म्हणत आहे, ते अत्यंत वेगळं आहे, तसं करायचंच नाही. पण एक जी पेडॅगॉजिकल मेथड की ही मेडिकल सायन्स हे अमकं हा आहे, यातला हा विषय आपण शिकतोय, पण ह्याचा तुझ्याशी रिलेटेड, तर तू स्वतःला कसं शोधतोय त्याच्यामध्ये, तू स्वतःला कशी शोधतेय, तर तो भाग स्वतःला शोधण्याचा हा कुठेतरी मिसिंग आहे आणि तो IKSच्या रूपाने यायला हवा. एक प्रयोग केला आहे SNDT मध्ये आम्ही. यालाच धरून सिलेबस बनवा, इतक्या क्रेडिटचा IKSचं बनवा वगैरे वगैरे. आता ते आमच्या फ्रेमवर्कमध्ये आहेच. त्याचा थोडासा आतून विरोध होताच मनामध्ये माझ्या. त्यामुळे एक जगरानी म्हणून प्रोजेक्ट केला. जगरानी प्रोजेक्ट संपूर्ण सफल झाला असं मी अजिबात म्हणत नाही, पण जगरानी हे चंद्रशेखर आझादच्या आईचं नाव, सो इट्स सिम्बॉलिक म्हणून त्यांना नाव दिलं. पण ह्या मुलींना आम्ही भारतामध्ये जसे ऋषी, आम्ही विद्यापीठ, महिला विद्यापीठ आहोत म्हणून जसे ऋषी झाले तसा आम्ही ऋषिकांचा शोध घेतला. भारतामध्ये किती ऋषिका झाल्या, कोण कोण आहेत त्यांचं जीवनशैली काय होती, तर विविध मार्गातनं आमच्या संस्कृतच्या डिपार्टमेंटने तो शोध घेतला. आणि तो शोध घेऊन त्यांनी जेव्हा आमच्या समोर दिला तर त्याला आम्ही गोष्टींमध्ये कन्व्हर्ट केलं. तर गोष्टी रूपांनी ही माहिती आमच्याच विद्यार्थिनींनी दुसऱ्या विद्यार्थिनींना सांगायची, त्याला क्रेडिटाईज केलं. त्यामुळे ह्या मुलींना ती माहिती आपलीशी कदाचित थोडी, कारण मी जर का एखाद्या ऋषिकाची माहिती सांगायला गेली तर ते पण त्या मैत्रिणींनीच सांगितली आणि आजच्या रेलेव्हन्स देऊन सांगितली. तर गोष्ट कशी सांगायची, कुठल्या टेक्नॉलॉजीचं रील्स बनवता तुम्ही तर हिची रील बनवा ह्याच्यातनं, तर अशा रील्स कशा व्यवस्थित बनवायच्या हे शिक्षण. मग आम्ही 3 दिवसीय त्यांचं नारी से नारायणी असा उपक्रम सुरू केला ज्यांना इंटरेस्ट आहे. मग नारी से नारायणी तर 3 दिवस, सकाळी ध्यान म्हणजे काय, गुरु म्हणजे काय, आपली संस्कृती म्हणजे काय, वेद म्हणजे काय, आणि त्याच्यातनं बाकीचं काय आहे, म्हणजे स्पिरिच्युअलिटी म्हणजे नक्की काय, आपला समाज काय आहे, रिलिजन आणि स्पिरिच्युअलिटी यामध्ये फरक काय आहे, अशा चर्चा गोष्टी सांगणं, त्यांना विचार करायला प्रेरित करणं हे त्यामागचा उद्देश. त्यांनी विचार आहेतच, त्या विचारांना चालना द्यायची आणि मग हळूहळू त्यांना स्वतःमध्ये उतरवायचं. आणि त्या जेव्हा शांत होऊन स्वतःमध्ये उतरायला लागतात तेव्हा त्या बोलायला लागतात खऱ्या.
आता कन्फ्युज्ड आहेत, इतका भडीमार आहे सगळा माहितीचा की त्या वयाला नक्कीच कळत नाही की आपण कशामध्ये गुंतायचं. तर गुंतून जातात तिकडे तिकडे, सगळं महत्वाचं वाटायला लागतं. इतक्या ज्या गोष्टी आपल्याला अगदी छोट्या वाटतील असं त्यांच्या आयुष्याचा प्रश्न बनतो तो, आणि तो प्रश्न सोडवता येतो आपल्याला, पण शिक्षकांचा आणि त्यांचा संवादच नाही. शिक्षक वर्गात येतात, शिकवतात आणि चालले जातात. ती मुलगी शिकण्याची तिची मनस्थिती आहे का नाही हे सुद्धा कळत नाही. हा जो बदल आहे हा व्हावा शिक्षकांमध्ये.